नमस्कार विद्यार्थ्यांनो, नवीन धडा शिकण्यासाठी दुसऱ्या सत्रात आपले स्वागत आहे. आतापर्यंत तुम्ही प्राण्यांची वैशिष्ट्ये, अधिवास आणि अनुकूलन, विविधता आणि वर्गीकरण याबद्दल शिकलात. या व्हिडिओमध्ये तुम्ही प्राणी काय खातात हे जाणून घ्याल. ते अन्न कसे शोधतात आणि प्राणी ते कसे खातात. इयत्ता 6वी विज्ञानातील प्राणी काय खातात यावरील धड्याचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी या सत्रात माझ्यासोबत सामील व्हा. अध्ययन निष्पत्ती या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही हे करू शकता. प्राणी अन्न कसे शोधतात आणि त्यांचा मागोवा कसा घेतात हे समजून घ्या. प्राणी त्यांचे अन्न कसे गोळा करतात याबद्दल जाणून घ्या. रवंथ करणारे प्राणी कसे खातात ते समजून घ्या. पक्षी कसे खातात ते तपासा. प्राण्यांची शिकार करताना वापरल्या जाणाऱ्या पद्धती शोधा. अन्न साखळी समजून घ्या. मुंग्यांच्या वसाहतींद्वारे अन्न गोळा करण्याबद्दल जाणून घ्या. कीवर्ड्स, अति महत्त्वाचे शब्द: अन्न साखळी, शोषण, उचलणे, चघळणे किंवा चावणे, मृत अवशेष भक्षक, रवंथ करणे, निशाचर. प्राणी काय खातात आणि प्राण्यांच्या खाण्याच्या सवयींबद्दल संकल्पना नकाशा पाहूया. तुमच्याकडे पाळीव कुत्रा आहे का? तुमचा पाळीव प्राणी काय खातो? तुम्ही कधी कुत्रा हवेत असतानाही त्याच्या वासाच्या इंद्रियाचा वापर करून बिस्किट पकडताना पाहिले आहे का? सर्व प्राणी वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नावर अवलंबून असतात. शाकाहारी प्राणी फक्त वनस्पती किंवा गवत खातात. मांसाहारी प्राणी इतर प्राणी खातात. वनस्पती आणि प्राणी दोन्ही खाणाऱ्या प्राण्यांना सर्वभक्षी म्हणतात. अन्नाचा शोध. वनस्पती आणि प्राणी हे आपल्या वातावरणात अन्नाचे प्राथमिक स्रोत आहेत. मानवांप्रमाणेच प्राणी देखील या स्रोतांवर अवलंबून असतात. प्रत्येक प्राण्याची अन्न मिळवण्याची स्वतःची पद्धत असते. ते त्यांचे अन्न शोधू शकतात, गोळा करू शकतात, पकडू शकतात किंवा शिकार करू शकतात आणि नंतर ते त्यांच्या तोंडात आणण्यासाठी विविध तंत्रे वापरू शकतात. अन्नाचा मागोवा घेणे. बहुतेक प्राणी नियमितपणे उपलब्ध असलेले अन्न खातात, तथापि त्यांना प्रथम ते शोधणे आवश्यक आहे.
हे करण्यासाठी ते गंध, दृष्टी, श्रवण, चव आणि स्पर्श यासारख्या विस्तृत इंद्रियांचा वापर करतात. काही प्राणी एकापेक्षा जास्त इंद्रियांवर अवलंबून असतात, जी त्यांच्यामध्ये खूप विकसित होऊ शकतात. कुत्र्यांना वासाची तीव्र जाणीव असते आणि ते लवकर अन्न पकडतात. त्याचप्रमाणे गरुड आणि बाज आकाशात उंच उडताना जमिनीवर अन्न आणू शकतात आणि पकडू शकतात, ज्यामुळे त्यांची दृष्टी मजबूत होते. गिधाडे देखील त्यांच्या दृष्टीवर अवलंबून असतात. वटवाघूळ त्यांच्या श्रवणशक्तीवर अधिक अवलंबून असतात, तर काही सरपटणारे प्राणी अन्न चाखून ओळखतात. तलावातील स्केटर हा एक कीटक आहे, जो इतर कीटकांना खातो. तो पृष्ठभागावर अडकलेल्या कीटकांमुळे पाण्यात निर्माण होणाऱ्या तरंगांना ओळखतो. तलावाच्या विरुद्ध बाजूस असलेल्या तरंगांची तुलना करून जे संघर्ष करणाऱ्या कीटकांच्या पायांमुळे उद्भवतात, तलावातील अंतर स्केटर मोजतो आणि त्याची शिकार पकडण्यासाठी हालचाल करतो. अन्न गोळा करणे. अन्न शोधणे ही एक गोष्ट आहे, परंतु ते गोळा करणे किंवा पकडणे हे दुसरे काम आहे. प्राण्यांमध्ये तोंडाचे भाग, हात किंवा पाय असे विशेष शरीराचे भाग असतात, जे त्यांना त्यांचे अन्न सर्वात कार्यक्षमतेने गोळा करण्यास मदत करतात. आपण असे निरीक्षण करू शकतो की वेगवेगळ्या प्राण्यांद्वारे एकाच शरीराचा भाग वेगवेगळ्या प्रकारे वापरला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, बेडकाच्या तुलनेत कुत्र्याद्वारे जीभ वेगवेगळ्या प्रकारे वापरली जाऊ शकते. कुत्रा चाटण्यासाठी त्याच्या जिभेचा वापर करतो, तर बेडूक पकडण्यासाठी आणि गिळण्यासाठी त्याच्या जिभेचा वापर करतो. या व्यतिरिक्त वेगवेगळे प्राणी एकाच प्रकारचे अन्न खाण्यासाठी शरीराचे वेगवेगळे भाग वापरू शकतात. येथे एक उदाहरण आहे. कोंबड्या कीटक निवडण्यासाठी त्यांच्या चोचीचा वापर करतात, तर बेडूक त्यांच्या जिभांचा वापर एकाच उद्देशाने करतात, कीटक पकडण्यासाठी. प्राण्यांच्या समान गटांमध्ये एकाच शरीराचा भाग वेगवेगळ्या प्रकारे वापरला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, वेगवेगळ्या पक्ष्यांच्या प्रजातींच्या चोची वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खाण्यासाठी अनुकूल असतात. प्राणी कोणत्या प्रकारचे अन्न खातो आणि ते गोळा करण्यासाठी ज्या पद्धती वापरतो, त्या पद्धती प्राण्यांच्या अन्न सवयी ठरवतात. पक्ष्यांच्या चोचींचे आकार त्यांच्या आहारानुसार बदलतात आणि पक्ष्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती ओळखण्यास देखील मदत करतात. उदाहरणार्थ, लाकूड तोड्यांना लांब मजबूत चोच असतात, ज्या त्यांना मुंग्या आणि कीटकांना पकडण्यासाठी झाडाची साल काढून टाकण्यास मदत करतात. बगळ्यांना पाण्यात मासे पकडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लांब चोची असतात, तर गरुडांना भक्ष्याचे मांस पकडण्यासाठी मजबूत आकड्यायुक्त चोची असतात. फळे खाणाऱ्या आणि काजू फोडणाऱ्या पोपटाची चोच आकड्यासारखी कडेला वळलेली असते, तर कावळ्याची चोच तशी नसते.
चोची व्यतिरिक्त पक्षी जे अन्न खातात त्या अन्नाच्या प्रकारानुसार शरीराचे इतर भाग जुळवून घेतले जातात. उदाहरणार्थ, गरुडांना मांस फाडण्यासाठी तीक्ष्ण नखे आणि मजबूत आकड्यासारख्या चोचीची आवश्यकता असते, तर अमृत शोषणाऱ्या हमिंगबर्ड्सना लांब पातळ चोचीची आवश्यकता असते आणि त्यांना तीक्ष्ण नखांची आवश्यकता नसते. आपल्या परिसरात राहणारे कावळे अनेकदा कचरा, कुजलेले अन्न आणि मृत प्राणी खातात, ज्यामुळे वातावरण स्वच्छ राहण्यास मदत होते. यामुळे त्यांना नैसर्गिक सफाई कामगार म्हणतात. बेडूक त्याचे अन्न कसे पकडतो हे पाहणे मनोरंजक आहे. बेडूक त्याची चिकट जीभ एका कीटकाकडे वाढवतो, जी जिभेला चिकटते. बेडूक नंतर त्या कीटकाला तोंडात ओढतो आणि गिळतो. गायींसारखे अनेक प्राणी अन्नासाठी वनस्पतींवर अवलंबून असतात आणि त्यांना शाकाहारी म्हणून वर्गीकृत केले जाते. गायी, शेळ्या, म्हशी, मेंढ्या, जिराफ, उंट, हत्ती आणि हरिण यांसारखे शाकाहारी प्राणी हिरवे किंवा कोरडे गवत, पाने आणि फांद्या खातात. गाई, म्हशी आणि उंट यांसारखे प्राणी त्यांचे अन्न लवकर चावतात, गिळतात आणि ते त्यांच्या पोटाच्या एका भागात साठवतात. नंतर ते अन्न पुन्हा चघळण्यासाठी त्यांच्या तोंडात परत आणतात. या प्रक्रियेला रुमिनेशन म्हणतात. क्रेन फ्लाय म्हणजे टिपुलिडे कुटुंबातील एक कीटक असून ते खूप खातात, परंतु प्रौढ झाल्यावर त्यांना आता खाण्याची गरज राहत नाही. कुत्रे खाण्यासाठी त्यांचे तीक्ष्ण दात आणि जीभ वापरतात आणि सिंह, कोल्हे, लांडगे आणि वाघ यांसारख्या वन्य प्राण्यांनाही तीक्ष्ण दात असतात. शिकारी प्राण्यांना धावण्यासाठी मजबूत पाय, शिकार पकडण्यासाठी तीक्ष्ण नखे आणि मांस फाडण्यासाठी तीक्ष्ण दात असतात. या उलट ससे आणि खारी बियाणे, कंद आणि पाने खाण्यासाठी त्यांचे दात वापरतात. बदकांना दात असतात, परंतु गायी किंवा सिंहांच्या दातांप्रमाणे बदकाचे दात चावण्यासाठी वापरले जात नाहीत. त्याऐवजी ते बदकाला पाण्यातून अन्न निवडण्यास मदत करण्यासाठी फिल्टर म्हणून काम करतात. माशांनाही बदकाप्रमाणेच दात असतात. जळूंना त्यांचे अन्न कसे मिळते? तलाव, कालवे आणि तत्सम भागातून चालताना आपल्याला जळू, गोगलगाय, गांडुळे आणि इतर प्राणी दिसू शकतात. ग्रामीण भागात जळू प्रसिद्ध आहेत, जिथे ते कधी कधी प्राण्यांच्या त्वचेवर आढळतात. जळू शोषक नावाच्या विशेष रचनांचा वापर करून त्वचेला जोडतात आणि गुरेढोरे आणि मानवांचे रक्त शोषून खातात.
अन्न साखळी. निसर्गात वनस्पती आणि प्राण्यांमध्ये त्यांच्या अन्न सवयींवर आधारित एक नाजूक संतुलन असते. उदाहरणार्थ, तलावातील परिसंस्थेत अंडी आणि अळ्या मासे आणि बेडूक खातात, जे नंतर क्रेन्सचे अन्न बनतात. अन्न साखळी नेहमीच रेषीय नसतात. त्या एकमेकांशी जोडल्या जाऊ शकतात आणि त्यांना फाटे फुटतात, ज्यामुळे अन्न जाळे म्हणून ओळखले जाणारे एक जटिल नेटवर्क तयार होते. अनेक प्राणी वसाहतींमध्ये राहतात, ज्यामध्ये मोठ्या हत्तींपासून ते लहान मुंग्यांपर्यंतचा समावेश आहे. मुंग्यांचे आकर्षक जग. मुंग्या हे जटिल सामाजिक संरचना असलेले उल्लेखनीय प्राणी आहेत. मुंग्यांच्या वसाहतीत कामगार, सैनिक, मादी आणि नर अशा विविध भूमिका असतात. कामगार मुंग्या अन्न गोळा करणे आणि साठवणे तसेच इतर आवश्यक कामे करण्यासाठी जबाबदार असतात. काही मुंग्यांच्या प्रजाती ॲफिड्स, मधमाशी तयार करणारे लहान कीटकांची लागवड करतात. या व्यतिरिक्त मुंग्या प्रगत शेती तंत्रांचा सराव करतात. ते बुरशी वाढवतात आणि अन्न म्हणून वापरतात अशा बेड तयार करण्यासाठी पानांचे तुकडे करतात. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी. आपल्या सभोवतालच्या वेगवेगळ्या प्राण्यांच्या खाण्याच्या सवयी वेगवेगळ्या असतात. प्राणी अन्न सेवन करण्यासाठी विविध पद्धती वापरतात, ज्यामध्ये शोषणे, चाटणे आणि निवडणे, चावणे आणि गिळणे यांचा समावेश आहे. पक्ष्यांच्या चोची अन्नाच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. इतरांची शिकार करणाऱ्या वन्य प्राण्यांना सामान्यतः तीक्ष्ण दात, मजबूत पाय आणि तीक्ष्ण नखे असतात. प्राण्यांना त्यांच्या आहाराच्या आधारे 3 प्रकारांमध्ये वर्गीकृत केले जाते: शाकाहारी, मांसाहारी आणि सर्वभक्षी. अन्न साखळी त्यांच्या खाण्याच्या सवयीवर आधारित प्राण्यांमधील संबंध दर्शवते. अन्न साखळी निसर्गातील विविध जीवांचे परस्परावलंबन दर्शवते.